तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का, वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती तवा, तू होती, तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही. त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गडी होता. त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो सण घातल्यामुळे बैला आकाळलाय तो. आणि काय झालं, हे सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेले ना मार, नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय. आपण घरात काही बोललं ती म्हणते दावा लावीन, अरे काय दावा लावीन तू काय, आम्ही म्हणजे बावळाटच ठरलो. आणि आमच्या अन्याय झाला, काय अन्याय तुमच्या, आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, आहे का काय. आणि आमच्या अन्याय झाला, काय अन्याय झाला डोंबलं. बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. ते कायदा आणि काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला, त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. मग आता काय करतो, अर्थ लोपले पुराणी नाश केला, शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधना घे हात एक बोलणे 2, 14च्या 14 सांगतो एका मिनिटात. हात एक दान करा, 2 बोलणं नीट बोलावं, शक्यतो बोलूच नाही तर बोलावं पण कसं, मितले आणि रसाल, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, चांगलं बोलावं. आणि महिला मंडळाला 3 गोष्टी सांगतो, पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा. आपण सुनबाई आहेत, आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा. एक वाक्य सांगा खरं, सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं, पट्ट घरात घालताना मोडलं, दिवाणचं तर पहिलंच तंगड निघेल होतं, सोफा शेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली, दाबला खाली. काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं, काय आपण खिलारी पायदा घेतला विकत त्याच्याशी बोलायचं. एक वाक्य सांगा, शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल, शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल, शेतकरी वर्ग सगळं सहन करेल, पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही. त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही, त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही, तो म्हणतो देवाची कृपा आहे, हो द्या जाऊ द्या. सोयाबीन काढली होती, बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते, मजूरच मिळालं. या गुतल्या होत्या प्रचाराला, सोयाबीन आणि प्रचार संघ चालता, माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे, बसली गाडीत आणि गेली. एका बाईनं 3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं, थोडी तीच. शेतकऱ्याला अपमान वाटत नाही. हात एक बोलणे 2 झाले, 3 हसणे, हसत जा. ईश्वराने दिलेली देणगी आहे. माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक येत नाही. अटॅक बीपी काय नाही, एकटा हसतो घरी गेला होतो एकटा. आणि हसायलाच पाहिजे, देवानं दिलेली देणगी आहे ती. आणि हसत नसल्यामुळं काय झालं माहिती आहे का, मला जळकटपणा तयार झाला. आणि त्याचा नवीन एक रोग तयार झाला. एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक लोक, वकील कोणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला, अटॅक इज ए नॉट अ डिसीज, अटॅक इज ए नॉट अ डिसीज, अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला लक्षण कुठे, बरं अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम, त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. म्हणजे अटॅक हा रोग नाहीये, मला अटॅक हा रोग नाहीये. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे. आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला, ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला कमी झालं, हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घामाला अटॅक. हे अटॅक बरं काय नाही, अटॅक येतो दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली मिळालं बा. बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आईला पण मिळालं ना, ही होती पाहुण्याची पण उलातलं ना. मी तुम्हाला अटॅकचं औषध सांगतो, डॉक्टरकडे जायचं नाही, औषध घ्यायचं नाही. मी सांगतो तेवढे 3 वाक्य ऐकायचे, तुम्हाला खानदानीत अटॅक येणार नाही. 1, काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही, अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही, झालं ते आग लागू द्या तिकडे मरू द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला,
आता तिचं पोर शाळेत जातं तरी तिच्याच जोरात जळायचं का? सोडून द्या. काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं. उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही. फक्त आज वाईट वागायचं नाही, बस. कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये आणि दुसरं का दोनच औषधे अटॅकला. एक, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका. हे आहे का अटॅक आहे. आणि कोणत्याही संकटातून माघार घ्या, तो जय. माघार घेऊ नये, काय फरक पडला नाही. माघार घ्यायची काय फरक. हे बा, माघारीमध्ये जय का पराजय? जय. नालायक लोक म्हणतील तो पराजय, पण विद्वान माणसं म्हणतील तो बरं झालं. डोक्याचा ताण याला. 2 भावांची 40 वर्ष कचेरी इतके चालू द्या. दोघांनी एकत्र बसलं पाहिजे, तिसऱ्याला बोलवायचं नाही. तुझं म्हणणं काय तर गुंठा तुला तो फुटभर तुझे का पोल राहून घे, भांडण मिटलं. दोघंही निवांत झोपतील का नाही. आणि दोघांना माहिती आपण संघ येणार नाही. पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं भाव. आता पार बोर्डाव केस आलती, निकाल आणि गेले असते 5-50 हजार, पण त्याची मग या जिरवी पाहिजे आपली लोक भिकारी झाली. ते मिटून घ्या. 4 लोक नाव ठेवणारे तुम्हाला ठेवू द्या ना. आणि ठेवणारे कोणत्या लायकीचे आहेत? भांडण मिटवलं म्हणून नाव ठेवणारे कोणत्या लायकीचे? त्यांना बायकांनी लाईट बंद करून हाणेले ते कुणालाही साधू आहेत. जी गोष्ट आपल्या मनाला पटते तिच्यामुळे आपल्याला समाधान होत असेल ती करायला काय हरकत आहे. आपल्या घरामधली कचकच मिटत असेल, मनावरचा ताण कमी होत असेल, तर भावबंदकीचे घरातले बायका पोरांचे भांडण मिटवायला जागेवर काय हरकत आहे. शेजारी पाजाऱ्यांना तर चांगलं आपलं होऊन द्यायचं नाही. आपल्या सुनबाई जरा आगावे, ती आपल्या पोराला बरं पाहत नाही, ती राहण्याच्या परिस्थितीत नाही. रविवारी तिकडे जाती, गुरुवारी इकडे येते, शुक्रवारी परत जाती, रविवारी. स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाकेल, भाऊ हे कुठाने करण्यापेक्षा तू जातो घेऊन जाय. माझ्या पोराला मी रविवारपर्यंत दुसरी बायको आणून देतो. पण वाद मिटवण्यामध्ये मजा आहे हो, वाद वाढवण्यात मजा नाही. आणि आपल्या लोकांना हाऊस कशीची, थोडी रंग केशन थोडी रंग. बरं, तुम्ही कोणत्याही वकिलाकडे जा, त्याचं एकच वाक्य आहे, 2-3 तारखा होतील पण निकाल होईल. थोडा त्रास बरं का, तशी कागदपत्र केली मी. त्यांचं कोणाला एवढाच दणका आहे. थोडस होईल, थोडी तुम्हालाही त्रास होईल, मला तर झालाच आहे. पण निकाल आपल्याच बाजू. फार खेळ झाला महाराज, खेळ. काय झालं, प्रत्येक माणूस मोहाने ग्रासला आणि त्याला अहंकार चिटकला. मोह आणि अहंकार माणसाला भजनक जाऊनच देईन. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का. 4, आता नावच सांगतो पटक्याचे, टाइम होईल. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. हे 14 गुण मयूरला तयार झाले आणि मयूर माणूस तयार झाला. आता या सगळ्या लोकांना माणूस तयार झाला. तुकाराम महाराज म्हणाले बदल झाला लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. आता उभ्यानं जेवायला लागली. जेवा मग तोंडानच का खाता. तुला पैशावाला तर खायची जागा बदलव ना. बदला. अरे कपड्यात बदलू नका, मग कशात बदला. पण कपड्यात बदलू नका, कशात बदलू नका. काय नाही. किती जरी बदल झाला, घोंगडीवर झोपणारा पोत्यावर झोपत होतो. पूर्वी आपण लहानपणी पोते अथरायचे, पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा, फाळा, आणि त्याच्यावर झोपायचं. त्याच्यावर गोदडी आली, गोदडीवर दिवाण आला. येऊ द्या, काही येऊ द्या, पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. कसरी म्हणते डोळे वाचून झोपात्या, असं थोडंच आहे का. जाऊ दे ना. कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरजेचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय 3 व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. तमगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. 9च्या 9 नीट आहे का. 1 चर्मबुद्धी, 2 बुर्नस बुद्धी, 3
तैल बुद्धी, 4 दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागले रेडिओवरून. मग तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यांमागं वड्याला पाठाला ऐकायचं. ते नादीच होतं ते. तो रेडिओ गेला, टीव्ही आला. टीव्ही गेला, टीव्ही जवळजवळ वजा झाला. DVD आला, CD आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000चं 3,000चं खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्यात. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत गेली, पण अजून माणसं कानानंच ऐकतात. टीव्ही गेला जाऊ द्या, टीव्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानंच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची अवलाद देईन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंडी का ताण? पैसा आहे तुझ्याक. 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादारा कपा, ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्षे खोट्या टोकल्या. याची 17 झटक आणि त्याची 17 झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते. आता एका कोंबडी उकुदा त्या कोण तुमच्या नादी लागेल? म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर अवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, चहा घेता का जेवण करता? गरीब घरे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं तर मग स्वयंपाक करते. तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. ह्या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो. पप्या त्याला विचार खायचंय का? आणि बाहेरून झक मारून आला का बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदवीत गेलाय का बाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप. गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. काय भरीव करतो खोक करतो, काय डोंबलं करतो. हे मा जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता, आणि आमच्या टोळीत या आणि एवढी गळ्यात लटकवा, निदान सुखानं झोपाल. आणि एवढी लटकवा, आणि आमच्याकडे आल्यावर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण सुखी झाल्याशिवाय अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं. गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार. फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत. आता आरडून आरडत होतो आम्ही 2-4 महिने. ते जनतेतून थेट 2-4 महिने आरडल्या तर झाला फायदा. ते बरं झालं, त्याला अवघड झालं. तो गडी गावाचं मानेनच कोणा, ते एकटं झाल्यामुळं तेच खटे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाही आहे. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा. त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या. हे पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पैसे जायचं, गोळ्या बिळ्याने यायच्या नाही. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. 4-5-20 आणि भाषण करणाऱ्यांना सांगून ठेवतो आलंय 26 जानेवारी. आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं भाषण काय तुम्हाला. ही पोरं कशामुळे गुंतल्या? गोळ्यांमुळे गुंतल्या. नाही तर पोराला काय गेलं, इंग्रजी येऊ नाही तर त्या घरात घुसू काय घ्या. मग पोरं भाषण उरकावं म्हणून टाळ्याच वारात वाजी द्या. याला वाटतं भाषण आवडलं नाही, पोरं घोडाला येतं, पण ते टाळीनं ऐकू येईन. तिथलं एक भाषण टाळावं. भाषण 3 ठिकाणी टाळावं. 10व्यातलं भाषण टाळावं. 10व्यात नदीवर बसलेली माणसं लई वाईट बोलतात महाराज. आता एवढंच ते मोठ्याचं झाकून जातं. नाही तर जे वाळूत बसलेत ना
कचाकच घोडा लावते मारा खालचे. बरं त्यांना आपले सगळे लफडे माहीत. आता आपण आपला बाप उसाना हाणले हे त्यांनी पाहिल. आणि बरं डाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. हो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी तिला. तो येडा सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता काय. त्याला एकदा सोसायटीचं चेअरमन केलं ते त्यानं 300 वर एरी ऐकला तरी आपण त्यांनी म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे. आता काय करा. त्याच्यापर्यंत त्याला उचलून आपटलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय. बरे डाव्याला भाषण करणारी माणसं काय टाळ्यावर नाही राहते. ते माईकवर बोलणार राहतं भांबेल आणि भाषण करणाऱ्यांना सुधरण एक नेटकं चालू होतं. त्याला माहित नव्हतं मग गडी मेलाय का बाई मेली का काय केलं. त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिलती बायको. पण ती एकाला मोठ्याला बोकांडी घ्यायचं ते माईकवरचं लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील. ते रस्त्यानंच होती. घाई झाली ते आले. ते बाबूराव चमन करून बसेल होतं पुढं. याने तपासच नाही केला कोण गेलाय. हा आला म्हणला बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. आणि बाबूराव सारखा माणूस गावात होणार नाही. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला आता माया बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला नाही तर उचलून आपटलं असतं. मी बायको पाहिली दुसरी तू म्हणतो बाबूराव जाऊन 10 दिवस हे टाळी जायचं महाराज. डाव्याची भाषणं लग्नात तर लय वाईट बोलायचं लोक. लग्नात एक तर आपल्याकडं चूक काय झाली. पूर्वी लोक लग्नाला थांबायची कारण लग्न लागले हो जेवण राहायचे. आता लोकांना लग्नाची इंद्रिकर गेल्या का लग्नाला. आता मला फेटा काढल्यावर काय कोणी ओळखीत नाही. गर्दीत बसलो मी मला ओळखलंच नाही कोणी. पण शेजारची बोलत होती चव जाऊन चौथावरला आणि आता गुलाबजांबू घाली सुटला. इंद्रिकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं का जुनं वय लोकांनी पाहिलं. ते तेवढ्यात एक जणांना इंद्रिकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला. आता लोक काय इंदुरीकरला सोडी द्या का. मग एक जण उठला म्हणला इथे उठलं इंदुरीकर येत होतं माईक एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद. आता याचा का लागू पडायचा त्या पुरीला 2रा-3रा महिना असं काय बोला त्या. या गोष्टी टाळीत जा. मी तर ह्या विचाराचा माणूस गावात आहे ना डाव्याला एका जाणकार माणसानं बोलावं सगळ्यांचे आभार मानावं. लग्नात एखाद्यानं बोलावं तोय बी चारित्र्य संपन्न पाहिजे. त्याची पोरगी पळून जाईल तिचा शोध लागा ना. यांचे वैवाहिक जीवन सुखाचे आहे नाही. शब्द तर कुठून आणि त्यात काय करायला. भाषण करणारी माणसं आता अजूनही महाराज डाव्यात लोक डायरेक्ट म्हणतात ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास म्हणते मला. आता ते उगाच मोठं म्हणून ऐकते माणसं काही राहिलं नाही जगात. इंदुरीकर मरल ना मरणार नाही मी 25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण याला कंट्रोल झालं पाहिजे. घुमरे परिवाराच्या सगळ्या त्याला उदंड आयुष्याला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.